नमस्कार. जळगावचं प्रसिद्ध वांगं म्हणजे भरताचं वांगं हे अतिशय सुंदर लागतं खायला. आपण हे वांगं बनवण्यासाठी आपण किचनमध्ये जाऊया. चला तर मग आम्ही हे अर्धा किलो वांगे घेतले आहेत. हे अर्धा किलो वांगे मी स्वच्छ धुतले आणि त्यांना टोचे मारून घेते, कारण ते आतपर्यंत पण शिजले पाहिजेत. अशा प्रकारे दोन्ही वांग्यांना मी टोचे मारून घेत आहे. नंतर वरतून त्यांना तेल लावायचे. तेल लावल्यानंतर ते सुद्धा चांगले कडकडीत वरतून मस्तपैकी शिजल्या जातात. आणि दोन्ही वांग्यांना व्यवस्थित लावून घेतल्यानंतर आपण याच्यावरती गॅसवरती जाळी ठेवायची आणि जाळीवरती दोन्ही वांगे फास्ट गॅसवर आपल्याला ते चांगले शिजून घ्यायचे आहेत. अगदी चोही बाजूने ते शिजून घ्यायचे आहेत. एका साईडला मी तवा ठेवला. तव्यामध्ये मी मिरच्या टाकलेल्या आहेत. मिरच्या ह्या आपल्याला चांगल्या शिजून घ्यायच्या आहेत. मिरच्या ह्या तुम्ही तुमच्याप्रमाणे घ्या, पण भरताचं वांगं हे तिखटच चांगलं लागतं. त्याच्यामुळे त्याच्यावरती ते मिरच्या शिजण्यासाठी आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये लसूण टाकून पण घ्यायचं आहे. लसूण पण चांगल्या प्रकारे भाजून घेत आहे. मी लसूण पण टाकून घेत आहे. त्यामुळे लसूण आणि मिरच्या ह्या चांगल्या प्रकारे फ्राय झाल्यानंतर ते आपल्याला काढून घ्यायचे आहे. लसूण आणि मिरची ही काढून घेतल्यानंतर ते थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये त्याचा खरडा करून घ्यायचा. बारीक करायचं नाही आहे, खरडा करायचा. त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर आपल्याला तो खरडा चांगला मिक्सरमध्ये काढल्यानंतर हे बघा अशा प्रकारे हा खरडा निघतो. आणि एकदम बारीकच करायचं नाही, एकदम. आणि एका साईडला मी आता कांद्याची पात घेतली आहे. कांद्याच्या पातला मी बारीक बारीक धुवून चांगली स्वच्छ धुतली आणि मग तिला बारीक बारीक चिरून घ्यायची आहे. अगदी मोठे मोठे तोडायचे नाही, बारीकच चिरायचं. बारीक बारीक चिरल्याने ते चविष्ट लागतात. हे बघा कसे वांगे कसे एकदम मस्तपैकी शिजल्या गेलेले आहेत. हे वांगे आता आपण काढून घेऊ आणि गरम असतानाच त्यांची साल काढायची आहे. थंड झाल्यावर त्यांची साल निघत नाही, म्हणजे अडचण होते. पण गरम गरम असताना छान निघते. अशा प्रकारे हे गरम गरम असतानाच आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे. थंड झालं का ते लवकर निघत नाही. आणि मग नंतर ते सगळी साल काढून घेतल्यानंतर ते चमच्याने आपण चेक करायचे, आतून कीड तर लागलेलं नाही ना. आणि आजूबाजूला हे तेल दिसतं आहे, ते सुद्धा पौष्टिक असतं. आणि मग नंतर आपल्याला हे वांगे आपल्याला स्मॅच करून घ्यायचे आहेत. अगदी बारीक बारीक स्मॅच करून घ्यायचं आहे. अगदी त्याच्या चमच्याखाली त्यांना अगदी टोचे मारून मारून स्मॅच करायचं. नंतर कढईमध्ये आपल्याला लागेल तेवढं तेल टाकायचं. भरताच्या वांग्याला तेलच खूप जास्त लागतं. तेल असलं तर ते चविष्ट लागतं आणि 2 दिवस चांगलं टिकतं सुद्धा. असं भरताचं वांगं ह्याला तेल आपण बेतानीच टाकायचं असतं. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही टाकू शकता. तेल तापल्यावर आपल्याला लगेच त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत. शेंगदाणे हे खरपूस भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला खरडा टाकून घ्यायचा आहे, म्हणजे मिरचीचा खरडा. तो सुद्धा आपल्याला आपण भाजून घ्यायचा आहे. पण मिरची अगोदर पण आपण भाजलेल्या असल्यामुळे एवढा तो भाजावा लागत नाही आणि थोडासा टाकतो. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला कांद्याची पात टाकायची. कांद्याच्या पातीला थोडंसं पाणी असतं, ते सुद्धा चांगलं फ्राय करून घ्यायचं. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये वांगे स्मॅच केलेले वांगे टाकायचे आणि वांगे, कोथिंबीर, खरडा हे चांगलं एकजीव करून घ्यायचं. एकजीव करून घेतल्यानंतर मग नंतर आपल्याला त्याच्यावरती ताट ठेवून एक दणदणीत वाफ करायची आहे. त्याच्यावर ताट ठेवून एक दणदणीत वाफ करून घेतल्यानंतर आपलं हे बघा किती सुंदर वांगं तयार झालं. अगदी दिसायला इतकं सुंदर दिसतं, तितकंच खायला देखील चविष्ट आहे. असे हे वांगं आपण आपल्या भाकरीबरोबर आणि त्याच्यामध्ये आपण सर्विंगसाठी हे टाकू, कांद्याची पात टाकायची आणि हे टाकायचं काय आपलं कोथिंबीर टाकायची. नंतर हे बघा सर्व केल्यानंतर इतकं सुंदर भाकरीबरोबर चपातीबरोबर तुम्ही सर्व करू शकता किंवा वरण भाताबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. असं हे वांगं तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स करा.